We're connected, we're Kisham. मुर्दाबाद 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 जात वर्षा आज महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहे। त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरामध्ये देखील चांगला प्रतिसाद या ठिकाणी बंदला मिळत असून वंचित बहुजन आघाडीचे आणि तसेच इतर सर्व पक्षीय संघटना देखील रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतायत। आज या ठिकाणी विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरलेले आहेत। विद्यार्थ्यांच्याच भावना आपण जाणून घेऊ। ताई, तू कशासाठी रस्त्यावर उतरलीस? तुझी काय मागणी आहे? या अन्याय करणाऱ्या सरकारला आपल्याला काय करायचंय? या अन्याय करणाऱ्या सरकारला आपल्याला खाली मुंडकं वर पाय करायचंय। त्या दिल्लीच्या जंतर मंतर येथे लेकरांचे विद्यार्थ्यांचे रक्त सांडत आहेत। या सरकारचं करायचंय काय आपल्याला? या धर्मेंद्र प्रधानांना एकच विनंती, राजीनामा द्या। एवढ्या लेकरांचं रक्त सांडतंय, राजीनामा द्या। तुमचा काय फायदा संसदेत बसून? काय फायदा या सरकारत बसून? तुम्ही जर विद्यार्थ्यांचं रक्त सांडूस तर तुम्ही काय करताय? तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल। धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान। विद्यार्थ्यांसह तसेच मुस्लिम समाज बांधव देखील या रस्त्यावर उतरलेला आहे आणि सर्व पक्षीय जे की काँग्रेस असेल, इतर ज्या काही संघटना असतील पक्षाच्या, त्या सर्व संघटना आज माजलगाव शहरामध्ये रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपले बांधव या ठिकाणी आहेत। तुमच्या काय भावना व्यक्त करायला या काँग्रेस पक्षाचा पाठिंबा डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पक्षाला दिलेला आहे आणि प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही काय बोलणार याबद्दल? खरोखरच या ठिकाणी माजलगाव शहरामध्ये पाहिलं गेलं तर आज असंख्य नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जे की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतात आणि मोदी सरकारवरती देखील अलिगेशन करतात। त्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। तसेच आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे नेते या ठिकाणी सोबत आहेत। ऍडव्होकेट गोले साहेब काय सांगाल तुम्ही याबद्दल? खरं तर या सरकारला कालचा जो काही हल्ला झाला तो हल्ल्याचा भाग म्हणून, याचा निषेध म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। परंतु या सरकारनं नैतिकता म्हणून, या लेकरावर झालेल्या हल्ल्याची नैतिकता म्हणून राजीनामा देऊन तत्काळ पाय उतर व्हायला पाहिजे। खरोखरच आंदोलकांची मागणी आहे की यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, मोदी सरकार राजीनामा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। लोकप्रकाश मराठीसाठी कॅमेरामॅन अमर साळवेसह राजरतन डोंगरे, बीड।